असली की आपल्याला खडकी आपटल्या भीती नाही. विठाला विठा मनाची काळजी घेणं. मला असं वाटतं अध्यात्म कशासाठी आहे? शरीराच्या काळजीसाठी दवाखाना आहे, आयुर्वेद शास्त्र आहे, ॲलोपॅथी आहे, होमिओपॅथी आहे. प्रपंचाच्या काळजीसाठी अनेक गोष्टी आपण प्रपंचामध्ये धन द्रव्य उद्योग व्यवसाय हे प्रपंचाच्याच काळजीसाठी आपण करतो. पण अध्यात्म कशासाठी आहे? अध्यात्म ही मनातील दुःख घालवण्यासाठी आणि मन अंतःकरणाची काळजी करण्यासाठी, इथलं शुद्धीकरण घडवण्यासाठी. आणि अध्यात्मात राहून जर का आपल्याला इथलं काहीच शुद्धीकरण घडवता आलं नाही, म्हणजे मोठं प्रसिद्ध उदाहरण दिलं जातं. विश्वामित्रांना नेहमी असं वाटायचं ते वशिष्ठ ब्रह्मर्षी का. मला असं वाटतं जीवनाच्या वाटचालीमध्ये मोठे पण प्रत्येकाच्या वाटेला मिळत असतं. फक्त फरक एवढाच आहे, कुणाला कष्टानं मिळतं, कुणाला अपघातानं मिळतं, थोडाफार फरक त्यातला असू शकेल. पण वेगवेगळ्या प्रकारानं मानपान मोठे पण प्रत्येकाला मिळतं. दुर्दैवानं काही माणसं त्या मोठेपणात संतुष्ट राहत नाही. म्हणजे यांच्या घरात यांनी पोटभर खाल्लं तरी कधी कधी असं वाटू लागतं दुसरा का पोटभर खातो, आणि मग एक विचार मनामध्ये बळावत जातो. मला असं वाटतं विश्वामित्राच्या मनामध्ये जो विचार होता, फार पूर्वी लहानपणी पूज्य श्रद्धेय गुरुवर्य नारायणगिरीजी महाराजांच्या मुखातून ऐकलेली कथा आहे. आणि मोठी पुराणातली प्रसिद्ध कथा आहे. आपल्याही गुरुजनांकडून आपण अनेकांकडून ऐकलेलीच असेल. मी माझ्या गुरुजीकडून ऐकली म्हणून त्यांचं नाव सांगितलं, याचा अर्थ तेच सांगत होते असंही काही अर्थ नाही. अन्य साधू संतही ते सांगतच होते. तेव्हा विश्वामित्रांना असं वाटलं की हे वशिष्ठ ब्रह्मर्षी आणि लोक मला राजर्षी म्हणतात, त्यापेक्षा या वशिष्ठाला काहीतरी आपण करून संपवून टाकू. आणि म्हणून विश्वामित्र एक दिवस पौर्णिमेच्या शुभ्र चांदणं पडलेल्या असलेल्या रात्री विश्वामित्र वशिष्ठांना मारण्यासाठी दगड घेऊन निघाले. कधी कधी तुमच्या माझ्यासारख्या माणसाच्या मनामध्ये ही ईर्ष्या हा द्वेष इतका उफाळून येतो की आपण नको त्या थराला जातो. आपण नको तो विचार करतो, भाऊ भावाचा घात करतो, कधी कधी मुलं आईवडिलांचा घात करतात, पती पत्नीचा घात करतो. मला वाटतं या भावनांवरती आपल्याला नियंत्रण ठेवता आलं पाहिजे. आपलं काही वाईट झालं तर चालेल, परंतु आपल्यामुळे इतरांना आघात होऊ नये, आपल्यामुळे कुणाला पीडा होऊ नये, त्रास होऊ नये. मागे एक बातमी वाचण्यात आली, पाथर्डी तालुक्यात आमच्याकडे एका पतीनं पत्नीला गाडीतच मारून टाकली. म्हणजे या सगळ्या बातम्या काही फार बऱ्या नाहीये. हे कुठेतरी अधिक त्या भावनेच्या आहारी गेल्यामुळे हे होतंय असं वाटतं. आणि म्हणून विश्वामित्र आलेले आहे, हातात दगड आहे, वशिष्ठांच्या कुटियेच्या मागे उभे आहे. आणि अजून वशिष्ठ अरुंधती झोपलेले नाही, म्हातारा म्हातारी बसलेले आहे आणि बोलणं चाललंय. अरुंधती माता म्हणतात, प्रभू, वशिष्ठ मुनींना त्या म्हणतात, हे केवढं चांदणं पडलंय शुभ्र, काय हा पौर्णिमेचा आल्हाददायक प्रकाश आहे. असं म्हटल्यानंतर वशिष्ठ म्हणतात, अरुंधती, या चंद्राचा कितीही शुभ्र प्रकाश असेल तरी विश्वामित्राच्या तपश्चर्ये इतका नाही आहे. भलेही विश्वामित्र आपल्याकडे येत जात नसेलही, पण मान्य करावं लागेल की तो तपस्वी आहे. त्याची तपश्चर्या जगात प्रेरणादायी आहे. एवढा तपस्वी कोणी नाही. आणि हे कोण ऐकतोय? हे विश्वामित्र स्वतः ऐकतोय. ज्यावेळेला विश्वामित्रांनी हे ऐकलं म्हणजे आपण त्याच्या घातासाठी प्रवृत्त झालोय आणि तरीही तो सरळ बुद्धीनं काहीतरी सांगतो आहे. त्यावेळेला हातातला दगड पडून गेला, वशिष्ठांच्या चरणी नतमस्तक झाले आणि वशिष्ठ मुनींनी त्यांना उठवताना उठा ब्रह्मर्षी विश्वामित्र असा पद्धतीचं त्यांना विशेषण दिलं, त्यांना उपाधी दिली. मला असं वाटतं मन अंतःकरणातील दोष जाण्यासाठी शरणागती, अंतःकरणातील दोष जावे म्हणून सत्संगती, अंतःकरणातील दोष जावे म्हणूनच सकाळची देवपूजा, म्हणूनच ध्यानधारणा, म्हणूनच भजन पूजन पाठ इत्यादी सर्व गोष्टी कशासाठी आहे
तर या अंतकरणातील दोष जाण्यासाठी, आणि आम्ही पारमार्थिक झालो हे केव्हा म्हणता येईल, आपल्याला काही दोषांमधून तरी मुक्त होता आलं पाहिजे. आणि त्या दोषांपासून जर आपण मुक्त झालो, समजायचंय आपण परमार्थाच्या योग्य वाटेनं आता निघालेलो आहोत, काहीतरी दिशा आपल्याला सापडलेली आहे. आणि म्हणून तुकोबारायांनी ज्या वेळेला पाहिलं आपल्या अवतीभोवती, परमार्थ तर आपल्याला करायचा आहे, आणि परमार्थ हा पारमार्थिकांच्या संगतीशिवाय होणार नाही. माझी जातीचे मज भेटो कोणी. महाराजांना जी सत्संगती पाहिजे ती पामर विषयी लोकांप्रमाणे नाही. पामर विषयीला सत्संगती उद्धारासाठी पाहिजे. तुकोबारायांना उद्धाराची गरज काय? मोक्ष आम्हा घरी कामारी हे दासी असं म्हणणारे तुकोबार. होय सांगो ऐसे तुका म्हणी, होय सांगो ऐसे तुका म्हणी, होय सांगो ऐसे तुका म्हणी, मोक्ष आम्हा घरी कामारी हे दासी, होय सांगो ऐसे तुका म्हणी, होय सांगो ऐसे तुका आणि म्हणून तो म्हणतो की आम्हाला सत्संगती. पण तुकोबारांना सत्संगती बोधयंत परस्परम यासाठी कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखिल प्रबंध, माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. ती ब्रह्मचर्चा, ती आत्मचर्चा, भक्ती चर्चा घडावी. प्रत्येक जण जगातला आपल्या आवडीचे, आपल्या सोयीस्कर माणसं शोधत असतो आणि त्या संगतीमध्ये तो रमत असतो. काहींना देवाच्या पारावर बसून धार्मिक गप्पा करण्यात बरं वाटतं, तर काहींना पानटपरीवर 3-3 तास गेले तरी आज जरा आपल्याला कमीच वेळ मिळाला असंही वाटतं. अर्थात भाग एवढाच आहे, ज्याच्या त्याच्या विषय आवडीचे जे असतील, जशी माणसं आवडीची असतील, जो तो आपापल्या आवडीच्या विषयामध्येच रमतो, तो अन्य ठिकाणी रमू शकत. तुकोबारायांनी जरा कडक उदाहरण दिलं. महाराज म्हणतात, विषाचे ते किडे दुग्धी मरे. ही भाषा तुकोबारायांची आहे, फार कठीण कडक भाषा आहे. महाराजांचे अनेक अभंग असे की जणू काही आसुडाचा फटका मारावा अशा पद्धतीचे प्रहार, सोम ढोम पाखंड आणि तुमच्या आमच्या वेगवेगळ्या चुकीच्या वृत्तीवर अशा पद्धतीचे प्रहार त्यांनी केले. आणि म्हणून महाराज म्हणतात हा संगतीच्या विचारांचा परिणाम आहे. म्हणजे बघा तुम्ही, जखम झालेली आहे पायात. पूर्वीच्या काळी असं असायचं की उपचार मिळायचे नाही, दवाखान्यात जायला पैसेच मिळायचे नाही. खूप आपल्या आजूबाजूला, कधी आपल्या कुटुंबात, कधी आजूबाजूला अशी माणसं आपल्याला पाहायला मिळायची. जखम झाली, त्या जखमेत किडे झाले, अशी सुद्धा परिस्थिती पूर्वी असायची. पण त्या जखमेतला पू आणि रक्त याच्यात राहणारा तो किडा, तो जर का असा तिथून काढला, पवित्र असं दूध, माऊली कसं म्हणतात, दूध कसं आहे, पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पासी त्वचेची या पदराड, परी ते अव्हेरुणी गोचीड, अशुद्ध काय निघत. पवित्र आहे दूध, आणि त्या दुधात तो किडा टाकला तरीही तो तिथे राहत नाही. त्याचं कारण प्रत्येक जण समान व्यसनेषु शीलेषु सख्या, आपापल्या सोयीची संगती शोधत असतो आणि तिथे सख्यत्व करण्याचा प्रयत्न करत असतो. मग व्यापारी व्यापाऱ्यांजवळ बसणं पसंत करतो, वारकरी वारकऱ्यांजवळ बसणं पसंत करतो. अनेक गोष्टी आपापल्या सोयीने माणसं, बुद्धिमान बुद्धिमानाशी चर्चा करण्याचा प्रयत्न करतो. मला असं वाटतं नसलंच काही साम्य, निदान शंकर सोसायटीचे सदस्य एकत्र बसतात आणि बम बोले टेकडीवाले असा त्यांचा कार्यक्रम सुरू होतो. विठाला प्रत्येक जण आपापल्या आवडीनं आपल्या सोयीची संगती शोधत असतो. तुकोबारायांना सुद्धा सत्संगती अपेक्षित होती. महाराजांना आपल्या अंतकरणातील गोष्टी दुसऱ्यांशी बोलायच्या आहेत, त्यांचेही गुजगोष्टी, कारण होती संताची या भेटी, सांगू सुखाची या गोष्टी. त्या विचाराचा माणूस भेटल्याशिवाय सांगणार काय? ज्याला भजन गायन वादन कळतं अशी माणसं भेटली की चर्चा होईल की अमुक रागातली ही चाल आहे,
तमुक तालातला हा बोल आहे, तमुक पद्धतीचं त्या ठिकाणी तसं गायन ऐकायला मिळालं. पण ज्याला हे कळत नाही तो या चर्चेनं बोर होईल. जो जेथीचे गौरवणे तयासी ते बिंगुळवाने हा अप्रसंगू तेने म्हणावा की, म्हणजे हे ज्याचं त्यालाच कळतं. हे काल रात्री आम्हाला तर शेवटपर्यंत कळालं नाही, अशी चाल ऐकायला मिळाली की मी शेवटपर्यंत विचार करत होतो ही हा विलंबित भजने ठेका आहे की जलद ठाई आहे, हे कळलंच नाही शेवटपर्यंत. म्हणजे असाही कधी कधी संभ्रम तयार होतो. मग त्याच्यातला आणखी मला असं वाटलं की आपण याच्या इयत्तेतले कमी आहोत, आणखी कोणीतरी जाणकार पाहिजे तर त्याला ते कळू शकेल. विठाला आपण नेहमी म्हणतो ना, तुका म्हणे तेथे पाहिजे जातीच्या, असं एक सरळ वाक्प्रचार लोक म्हणतात. आणि म्हणून महाराजांना सत्संगती हवी होती, पण सत्संगती सामान्यांप्रमाणे उद्धारासाठी नाही, तर आपल्या अंतकरणातील अध्यात्माचं गुजगोष्ट त्यांच्याशी बोलावी. पण कोणत्या संताची संगती? महाराज ढोबळ मानानं नुसत्या संतांची संगती दे असं देवाला म्हणत नाही. तर तुकोबाराय अंतरंगात शिरतात, तुकोबाराय चित्ताकडे जातात, वृत्तीकडे जातात आणि मग म्हणतात, देवा ज्यांच्या चित्तामध्ये तुझी आवड आहे अशा पद्धतीचा भाव ज्यांचा असेल अशांची संगती घडू दे. अभंगाचं पहिलं चरण. देव बसे चित्ती, 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 देव बसे
जगद्गुरु तुकाराम महाराज ज्यांच्या चित्तात देव आहे अशांच्या संगतीची अपेक्षा करतात। अर्थात देव चित्तात असणं ही फार अद्भुत गोष्ट आहे। मला असं वाटतं देव काहींच्या विचारातही नसतो, आचारातही नसतो। काहींचे मात्र भाग्य चांगलं की त्यांच्या निदान आचार विचारात देव असतो। असा जरी आपण विचार केला की निदान आचारात देव आहे, म्हणजे ते देवपूजा करतात, व्रत उपवास करतात, आचारात देव आहे। देवाविषयी बोलतात, देवाविषयी ऐकतात, म्हणजे विचारात देव आहे। काहींच्या आचार विचारात नाही, काहींच्या आचार विचारात। पण आचार विचारात आलेला देव चित्तापर्यंत पोहोचायला फार वेळ लागतो। आचार विचारात देव येणं मी आपल्याला सांगतो, पटलं तर बघा। आचार विचारात देव येणं ही परमार्थाची पहिली पायरी आहे आणि चित्तात देव येणं ही परमार्थातली शेवटची पायरी आहे। मध्ये किती पायऱ्या आहे हे तुमच्या स्पीड